सरकारी कन्नड, मराठी आणि उर्दू पूर्व प्राथमिक शाळेला लागूनच कचऱ्याचा ढीग कायम राहिल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना चिकनगुनिया, डेंग्यूसह अनेक रोग होण्याची दाट शक्यता आहे। पिरणवाडी दुर्गामाता चौकलास लागून ही शाळा आहे, पण शाळेची दुरावस्था पाहून साराण्याच आश्चर्य वाटतं। शाळेच्या लागून असणाऱ्या गटारीमध्ये घाण पाणी तेथे साचून राहिल्याने दुर्गंधीचा फैलाव झालाय। अशातच पिरणवाडी पट्टण पंचायतचे साफ दुर्लक्ष झाल्याने कचरा अनेक दिवसांपासून साचून राहिलाय। त्यातच गटार अस्वच्छता या साऱ्याचा परिणाम या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर निश्चितच होणार यात शंकाच नाही। यावेळी समाजसेवक व फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांनी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया देतेवेळी या भागातील संबंधित आरोग्य विभागाने दखल घेऊन साफसफाई करावी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये याची काळजी घ्यावी असे सांगितले। हेलो, मैं संतोष हूँ फेसबुक फ्रेंड सर्कल से। अभी हम लोग पिरनवाड़ी दरगाह के पास आए हैं। दरगाह से ये जाम्बूटी रोड जाता है। यहाँ पे एक मराठी स्कूल और एक उर्दू स्कूल है और स्कूल के जो कंपाउंड के बाहर है यहाँ पे गटर का वाटर जो है स्टैग्नेंट है, यानी रुका हुआ है, क्योंकि गटर को आगे टनल नहीं है जहाँ पे गटर का पानी आगे फ्लो हो जाए। और यहाँ पे जो स्कूल का एक बाथरूम है जो रोड के तरफ से दिखता है मेरे पीछे, तो वो भी गिरने को आया है, क्योंकि उधर का मिट्टी जो है वो बहुत पतला हो चुका है, तो वॉल कभी भी गिर सकता है और बच्चे वही टॉयलेट यूज़ करते हैं। और उसके साथ यहाँ पे एक दुकान भी है जहाँ बच्चे चॉकलेट वो खरीदने को आते हैं। तो आप देख सकते हैं कि मेरे पीछे एग्जैक्टली यहाँ पे पूरा कचरा देख सकते हैं। तो यहाँ पे मैं गवर्नमेंट से निवेदन करता हूँ और ग्राम पंचायत से निवेदन करता हूँ कि ये कचरा जल्द से जल्द साफ़ करे, क्योंकि इसके वजह से डेंगू बिंगो हो सकता है बच्चों के लिए और हेल्थ इफेक्ट भी हो सकता है। क्योंकि यहाँ पे दुकान पे खाने के लिए बच्चे आते हैं, खेलने के लिए बच्चे आते हैं, वो एक प्रॉब्लम है। और यहाँ पे स्पीड ब्रेकर नहीं है ये रोड पे, तो स्पीडिंग व्हीकल जो जाम्बूटी से आते हैं यहाँ बच्चों के लिए भी वो स्पीड ब्रेकर होना ज़रूरी है, क्योंकि कुछ भी हो सकता है। और ये स्कूल जोन बोल के इधर बोर्ड लगाना चाहिए खंबे पे, जहाँ पे लोगों को मालूम हो कि इधर एक बच्चों का स्कूल है, तो गाड़ी स्लो चलाए। थैंक यू। या संदर्भात माजी महापौर विजय मोरे यांनी सांगितले की बेळगाव शहराच्या चारी बाजूनी प्रवेशद्वारातच कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते। जांबोटी, गोवा, पिरणवाडी येथे कचऱ्याचा डेपो पाहायला मिळतो, तर बेळगुंदी रोड, विजयनगर येथे कचऱ्याचा डेपो पाहायला मिळतो। तसेच सांब्राकडून बेळगावमध्ये प्रवेश करतेवेळी गांधीनगर भागामध्येही कचरा दिसतो। यामुळे बेळगावचे नाव खराब होत आहे। यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अशा दुर्गंधी कचरा हटवण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी विजय मोरे, माजी महापौर बेळगाव। आज बेळगाव एंट्री करायचं जर झालं तर पूर्वी वेगवेगळ्या सिटीमध्ये एंट्री करत असताना एंट्रन्सला मोठे मोठे बोर्ड लावायचे, वेलकम टू बेलगाम अशा पद्धतीचं बोर्ड असताना बाहेरच्या राज्यातील आणि बाहेरच्या शहरातील लोक ज्या वेळेला एंट्री बेळगावला करत होते त्यावेळेला त्यांना आनंद होत होता। पण आत्ताची परिस्थिती अशी झालेली आहे, गेल्या 5-6 वर्षापासून बेळगावला एंट्री करायचं जर झालं, सेंट कसं मारतात त्या पद्धतीचं सेंटचं वास घेऊन बेळगाव शहरामध्ये एंट्री केलं पाहिजे। उदाहरणार्थ पिरणवाडी गोव्याहून जे लोक येत असतात त्यावेळेला पिरणवाडीकडे उर्दू, मराठी, कन्नड शाळा आहे, त्याच्या बाजूला मटणचं दुकान आहे, त्याच्या बाजूला नाला आहे आणि त्या नाल्याच्या आजूबाजूला नागरिकांनी पोत्यातनं भरून कचरा असं काय टाकतात की त्या साधारण एक 100 मीटरवरती जात असताना आपले नाक असे दाबून जावं लागते आणि त्या ठिकाणी रात्री कमीत कमी 50-60 कुत्री असतात। टू व्हीलरवाला जात असताना तो जीव मुठीत घेऊन जावा लागतो। अशाच परिस्थिती गणेशपूरहून चंदगड भागातून जे लोक बेळगावला येत असतात त्याही लोकांना एक वेगळा अनुभव येतो आहे। गणेशपूर इथं त्या वेधशाळेच्या समोर किंवा त्याच्या पुढे तिथंही सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण आहे। आणि त्याचबरोबर इकडे कोल्हापूरहून येताना आमच्या केलीच्या पुढच्या बाजूला त्याही ठिकाणी सुद्धा कचरा टाकलेला असतो आहे। त्याचबरोबर इकडं बळ्ळारी आणि ह्या बाजून सांब्रा रोडवरून येत असताना बळ्ळारीच्या नाल्याकडे किंवा त्याच्या पुढे सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे। तर मी माजी महापौर नात्याने समस्त बेळगाव शहराच्या नागरिकांनाही सुद्धा विनंती करतो आणि ग्रामीण भागामधल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो, कचरा टाकत असताना आपल्या शहराच्या कोपऱ्यावरती टाकून आपल्या शहराचं नाव बदनाम करू नका आणि आपल्या गावाचं नावसुद्धा बदनाम करू नका। मी तर सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना आणि ग्रामपंचायत चेअरमन साहेबांना, PDOना विनंती करू इच्छितो की ताबडतोब त्या ठिकाणी कचरा काढून CC कॅमेरा लावा। CC कॅमेरा लावून जो कचरा टाकत असेल त्याच्या
त्याला हुडकून त्याच्या घरासमोर हा सगळा कचरा घेऊन जाऊन टाकायची व्यवस्था करावी अशी कळकळीची विनंती करतो. आणि बेळगाव शहर एक सेकंड महाबळेश्वर म्हटलं जातं. आज सेकंड महाबळेश्वर सोडा तर बेळगाव कचरा डेपो अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. तर हात जोडून सगळ्या नागरिकांनाही विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की सगळेजण मिळून बेळगाव शहर आणि परिसर कशा पद्धतीने स्वच्छ ठेवण्याचं काम करावं हे ठरवावं अशी कळकळीची विनंती. अशा रोडवरतीच असलेल्या शाळेची दुरावस्था पाहून आमच्या KMM मराठीच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला असता सत्य परिस्थिती उघडकीस आली आहे. आताच तुम्ही पाहिला की संतोष दरेकर या समाजसेवकांनी या स्कूलच्या वेदना पाहण्यासाठी म्हणून इकडं आले आणि पाहिले की ही दुर्दशा पाहून त्यांनी आपल्या चॅनलशी बोलताना सांगितले की गव्हर्नमेंटने याकडे लक्ष देऊन या भागातील व्यवस्थितरित्या हे जी गछड जे अस्वच्छता जी पसरली आहे, इथं कचरा पडलेला आहे, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी जे बाथरूम आहे हे बाथरूम देखील आता पडण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे आणि ह्या बाथरूमला ताबडतोब करणं गरजेचं आहे. आणि ह्या बाजूलाच तुम्ही पाहू शकता कचरा किती मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे आणि हा कचरा देखील न हलवल्यामुळे या शाळेच्या मुलांना हा डेंग्यू किंवा चिकनगुनिया अशा रोगांना सामोरे जावं लागतं आहे. आणि हे सामोरे जाऊ नये यासाठी दक्षता घेणं महानगरपालिकेचं किंवा ह्या पट्टण पंचायतीची खास गरज असते. त्या व्यतिरिक्त हा बाजूनच जांभोटी ते बेळगाव गोवा रोड हा जातो आहे. ह्या रोडवरती स्पीड ब्रेक नसल्यामुळे स्पीड ब्रेकची आवश्यकता आहे आणि स्कूलची मुलांना इथं धोका होऊ शकतो आहे. यासाठी स्पीड ब्रेक घालणं आवश्यक आहे, पण तेही केले गेले नाही आणि शाळेचा बोर्डही लावला गेला नाही. अशामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या पिरनवाडी गावातील श्री दुर्गा मंदिरच्या समोर असलेल्या या कन्नड मराठी उर्दू शाळेच्या या परिसरामध्ये हा मोठा एक अस्वच्छता एक साम्राज्य पसरलं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कारण दोन्ही बाजूला अस्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे, घाण पाणी साचलेलं आहे. त्या व्यतिरिक्त अनेक झाडे झुडपे वाढलेले आहेत आणि ह्या बाजूने खिडकीतून मुलांना घाण वासची त्यांना दुर्गंधी घ्यावं लागते. हे कुठं तर दुर्दैव आहे आणि यासाठी पट्टण पंचायतीने पिरनवाडीच्या याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. आणि या ठिकाणी संतोष दरेकर ह्या व्यक्तींनी या ठिकाणी भेट देऊन या काय आवश्यकता भासेल गरज पडेल का यांनी पाहिले, पण इथं दुरावस्था वेगळीच आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्या वेदना या ठिकाणी आमच्यासमोर मांडलेल्या आहेत. मी महादेव पवार, KMM सिटी न्यूज बेळगाव. महाभयंकर चिकनगुनिया आणि डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी ग्रामपंचायत व्याप्तीतील नागरिकांनीही सहकार्य करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.